नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. पेठ वडगाव नगर परिषद निवडणूक स्ट्रॉंग रूम परिसरात खासगी घरांच्या वर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रशासनाने हटवल्याने यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम समोर आंदोलन केले आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. अखेर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधींना 24 तासात स्ट्रॉंग रूम मध्ये पाहण्यासाठी हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर तणाव निवळला. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या नगर परिषदेच्या निवडणुकीतील मतपेट्यांसाठी शिवाजी चौक परिसरातील मराठा मंडळाची इमारत स्ट्रॉंग रूम म्हणून वापरण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने स्ट्रॉंग रूमच्या आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, पण बाहेर स्क्रीन लावलेली नाही. त्यामुळे स्ट्रॉंग रूम परिसरातील 2 ते 3 घरांच्या वर 2 दिवसांपूर्वी खासगी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे होताच निवडणूक आयोगाने हे कॅमेरे काढण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. आज दुपारी 4च्या दरम्यान या कर्मचाऱ्यांनी संबंधित घरावरील खासगी कॅमेरे पोलीस बंदोबस्तात काढून घेतले. याची माहिती मिळताच यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या स्ट्रॉंग रूम परिसरात ठिय्या मारला. यावेळी कार्यकर्ते आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्यात वादावादी झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी खासगी घरावरील कॅमेरे काढणे म्हणजे हे आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार असून ही कारवाई चुकीची आणि संशयास्पद आहे. स्ट्रॉंग रूमच्या पारदर्शकतेबाबत संशय व्यक्त होत असून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर स्क्रीन लावावी अशी मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी खासगी घरांच्यावर नुकताच सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रकार असल्याने वरिष्ठांनी हे कॅमेरे काढण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधींना स्ट्रॉंग रूममध्ये पाहणी करण्याचा 24 तास अधिकार आहे, त्यास आम्ही हरकत घेत नाही असे सांगितल्याने वातावरण निवळले. तर उमेदवार संदीप पाटील यांनी स्ट्रॉंग रूममध्ये पाहणी करण्यासाठी कोणतीही लेखी अथवा तोंडी सूचना निवडणूक आयोगाकडून मिळालेली नाही. त्यांच्या कारभाराबाबत आम्हाला संशय व्यक्त होत आहे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर त्यांनी स्क्रीन लावावी अशी मागणी केली. निवडणूक आयोगावर विश्वास न ठेवता आता या स्ट्रॉंग रूमवर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी 24 तास लक्ष ठेवून राहण्याचा निर्णय केला. शिवसिद्ध न्यूजसाठी पेठ वडगावहून विकास कांबळे. ऐकून घ्या, आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीनं जिथे जिथे कॅमेरे लावले आहेत, टोटल 8 कॅमेरे आहेत. 8च्या 8 कॅमेरे आपण स्क्रीनवर दर्शवतोय आणि ऑलरेडी पत्र प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येक सदस्याला दिलेलं आहे, ज्यांनी निवडणूक लढलेलं आहे की 24 तास तुम्हाला कधीही बघायचं असेल तर आपण स्क्रीनवर तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे. स्क्रीन खाजगी कॅमेरे त्याच्यावरती तक्रार आली होती. जे तक्रार काय आहे साहेब? नाही लावू शकत नाही. तुम्ही आता लावलेत ते, तुम्ही याच्यावरनं काय दर्शवताय की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करताय असं म्हणायचं का? असं नसते हो. ऐकून घ्या. प्रॉब्लेमचा विषय नाही, आम्हाला प्रॉब्लेम काहीच नाही. मी हेच सांगतोय की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करताय असा त्याचा प्रत्येक मुवमेंटवर प्रत्येक जे काय होतं त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या पद्धतीने जर काही कायदा सुव्यवस्थेची दृष्टीत जर काही परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण? मी काय विचारतो ऐकून घ्या. इथं काय होते त्याला जबाबदाराचा काही संबंध नाही. हिच्या बाबतीत स्ट्रॉंग रूमच्या बाबतीत जर माझा ऐकून घ्या, इथं घटना घडेल किंवा काय ह्या स्पेक्युलेशनच्या बाबतीत बोलू नका. नगरपालिकेनं ज्या स्ट्रॉंग रूम तयार केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची असते आणि त्या बाबतीत त्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. आणि आयोगाच्या अशा कुठल्याही सूचना नाही आहेत की उमेदवारानं CCTVद्वारे प्रशासनावर वॉच ठेवावा. तसं काय असेल तर मला दाखवा. आता तुम्ही लावून टाका, काही अडचण नाही. तुम्हाला तुम्ही दाखवा म्हणून सांगलो ना. CCTV तुमचा कुठं आहे?
खाजगी प्रॉपर्टीत आहे बाहेर. 100% कधी लावला कधी पण आमची जबाबदारी आमची मर्जी आम्ही कधी पण नाही म्हणणार. आम्ही आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई केली. तुम्हाला जर काही हरकत असेल तुम्ही लेखी द्या, तुमच्या याच्यावर पण योग्य विचार केला जाईल. आयोगाने अगोदर सैन्यांना बाहेरच्या मुलीला स्टील लावून तसं बाहेरच्या बाजूला ऐकून घ्या, तुम्ही मिस कन्फ्युजन करू नका. बाहेरच्या बाजूला ऐकून दाखवा, मला दाखवा ना, आता दाखवा ना. साहेब सगळं जी आर शासनाकडेच असते, ती प्रसिद्ध केलाय का तुम्ही? सांगा बरं, प्रसिद्ध केलाय का? प्रसिद्ध केलाय म्हणजे काय? काय तुम्ही प्रसिद्ध लावलाय का बाबा अहो, एक मिनिट थांबा. तुम्ही कोण आहे? प्रतिनिधी आहे का उमेदवार प्रतिनिधी आहे का? उमेदवार आणि माझ्या घरचा उमेदवार, उमेदवार माझा आहे. ऐकून घ्या. उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी प्रत्येकाला पत्र दिलेलं आहे. 24 तास बघायचं असेल, कोणालाही बघायचं असेल, त्याला आज स्क्रीन उपलब्ध करून दिलेली आहे. त्याला उपलब्ध पाहिजे त्यावेळेला तो येऊन चेक करू शकतोय. तुम्ही खात्री करायची असेल, कोण उमेदवार असेल प्रतिनिधी असेल त्याला विचारा. आमची काही अडचण नाहीये. तुम्ही अननेसेसरी केस तयार करायचा प्लीज प्रयत्न करू नका, अशी माझी विनंती आहे. आज या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मराठा समाजा हॉलमध्ये EVM मशीन इथं ठेवण्यात आलेलं आहे. या हॉलमध्ये ठेवत असताना पोलीस प्रशासन असू दे, निवडणूक आयोगानं आत बंदिस्त कॅमेरे लावलेले आहेत आणि आपल्या सिक्युरिटीसाठी, वडगावच्या जनतेच्या सुरक्षेसाठी किंवा ह्या EVM मशीनचे कोणत्याही प्रकारचा घोळ होऊ नये किंवा काही त्यामध्ये शंका येऊ नये म्हणून या हॉलच्या समोर काही कार्यकर्त्यांनी सुरक्षेसाठी इथं CCTV लावलेले आहेत. परंतु निवडणूक आयोगानं असा आदेश काढला आहे की हा प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जे CCTV आहेत ती काढा. त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाने ती CCTV काढले. परंतु आज आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिले. यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला आहे की ह्यामध्ये आम्हाला फुल बाहेर स्क्रीन लावावी जेणेकरून इथं पारदर्शक लोकांना समजू दे. परंतु अजूनपर्यंत इथं स्क्रीन लावलेलं नाही. आमच्या सगळ्याच्या वडगावच्या वतीनं आम्ही एक इशारा देतो की इथं जोपर्यंत स्क्रीन लावली जात नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही. हे CCTV कॅमेरे लावताना उमेदवारांना पूर्व परवानगी दिली होती का? नाही, कोणत्याही प्रकारची नाही. नगर परिषद हद्दीमध्ये स्ट्रॉंग रूम जिथे की मराठा समाज इथे आपण नगर परिषदेमार्फत तयार केलेला आहे. या ठिकाणी काही खाजगी प्रॉपर्टीवरती CCTV लावलेले आहेत आणि ते निवडणूक कार्यामध्ये बाधा आणत आहेत अशी आमच्याकडे तक्रार आली होती. त्या अनुषंगाने आज आम्ही प्रशासनामार्फत व पोलिसांच्याकडून या CCTV काढण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. आम्ही मोरे फॅमिली इथं राहतो. माझे 2 पुतणे आहेत, माझे भाऊ वारलेले आहेत, आमच्या घरी महिला वगैरे आहेत. आम्ही आमच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत. कारण आता हे जे इथे इलेक्शनचं कार्यालय आहे त्या दृष्टिकोनातून लोक येतात, दंगाधोपा होतो आणि मग आम्हाला इथे जरा सेफ्टी वाटावं म्हणून आम्ही वैयक्तिक इथे कॅमेरे लावलेले आहेत. ते प्रशासनानं कोणतीही आम्हाला म्हणजे आमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमधलं असताना प्रशासनाने येऊन ते कॅमेरे काढून नेलेले आहेत. हे चुकीचं केलेलं आहे. कारण हे इथं पुढे जर तिकडे आम्हाला वैयक्तिक जर काही इथं त्रास झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल आणि हे चुकीचं आहे. कारण आज वडगावामध्ये बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक लोकांनी आपापल्या सेफ्टीसाठी कॅमेरे लावलेले आहेत. तसं आम्ही कॅमेरे लावलेले आहेत. आता वैयक्तिक कॅमेरेसुद्धा काढून येईल तर वडगावातले सगळेच काढले पाहिजेत. मग सेफ्टी कॅमेरे आहेत ते, तर हे चुकीचं आहे. प्रशासनाची ही चूक आहे आणि असं काही झालं तर याला प्रशासन जबाबदार असेल अशी काही घटना घडली तर.